रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 14. गुणत्रय विभाग योग. भाग 5. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसः, जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसः. सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी म्हणजे स्वर्गलोकी जातात. रजोगुणी पुरुष मध्येच म्हणजे मनुष्यलोकी राहतात आणि तमोगुणी पुरुष अधोगतीला म्हणजे पशुपक्ष्यांच्या जन्माला जातात. तैसे सत्वचेनी नटनाचे, असने जाणे जयांचे, ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होती. याची परिरजे, जिही का जिजे मरिजे, तीही मनुष्य होईजे मृत्युलोकी. तेत सुख दुःखाचे खिचटे, जे विजे एकेची ताटे, जे थैये मरण वाटे पडिले नुठी. आणि तयाची स्थिती तरमी, जे वाढोनी निमती भोगक्षमी, ते घेतो नरक भूमी मूळपत्र. एवं वस्तूची या सत्ता, त्रिगुणासी पंडुसुता, दाविलीस कारणता आघवीची. पै वस्तू वस्तुत्वे असिके, ते आपण पे गुणासारिखे, देखोनी कार्य विशेखे अनुकरेगा. जैसे का स्वप्नीचे निराजे, जै परचक्र देखिजे, तै हारी जैत होईजे आपण पाची. तैसे मध्योर्ध्वध, जे हे गुणवृत्ती भेद, ते दृष्टी वाचुनी शुद्ध वस्तूची असे. अशा प्रकारे जे सात्विक गुणांचे सदैव आचरण करतात ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. त्याचप्रमाणे जे रजगुणांचे आचरण करीत मृत्यू पावतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात. ज्या मृत्यूलोकात जन्ममरणाच्या वाटेत पडल्यावर मुक्त होण्याची शक्यता नसते, अशा मृत्यूलोकात देहरूपी एकाच ताटात सुख दुःखरूपी खिचडी त्यांना खावी लागते. त्याचप्रमाणे जे तमोगुणाचे सदैव आचरण करतात ते देह पडल्यानंतर नरकभूमीत जाण्याचा दाखला प्राप्त करून घेतात. हे अर्जुना, आत्मवस्तूच्या अधिष्ठानरूपी सत्तेने तिन्ही गुणांना ऊर्ध्व मध्य अधोगतीची सकारणता कशी आहे हे तुला स्पष्टपणे सांगितले. आत्मवस्तू सदैव आत्मरूपाने जरी निर्विकार असते, परंतु ती गुणांच्या उपाधीने गुणलक्षणाप्रमाणे कार्य करत असते. राजा ज्यावेळी आपणावर परचक्र आले आहे असे स्वप्न पाहतो, त्यावेळी आपला जय आणि पराजय तो स्वतः आपणच होतो. त्याप्रमाणे स्वर्ग मृत्यू पाताळ हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत. ती गुणदृष्टी दूर करून पाहिले असता ब्रह्मवस्तू शुद्ध आहे तशीच आहे. नान्यं गुणेभ्य कर्तारं, यदा द्रष्टानुपश्यति, गुणेभ्यश्च परं वेत्ति, मद्भावं सोऽधिगच्छति. ज्यावेळी द्रष्टा हा तीन गुणांच्या खेरीज अन्य कोणालाही करता पाहत नाही, म्हणजेच गुणगुणात वर्तत आहेत असे पाहतो, आणि सत्व रज तम या तीन गुणांच्या पलीकडे सच्चिदानंद घन मज परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. परी हे वाहनी असो, तरी तुझ आन न दिसो, परिसे ते सांगत असो मागील गोठी. तरी ऐसे जाणीजे, सामर्थ्ये तिन्ही सहजे, होती देह व्याजे गुणची हे. इंधनाचे नि आकारे, अग्नी जैसा अवतरे, का आघवेनी तरुवरे भूमिरसू. नाना देही याचे निमिसे, परिणसे दूधची जैसे, का मूर्त होयंसे गोडी जेवी. तैसे हे सांतकरण, देहची होती त्रिगुण, म्हणून बंधासी कारण घडे किर. परीचोज हे धनुर्धरा, जे एवढा हा गुंफिरा, मोक्षाचा संसारा उणानो हे. त्रिगुण आपलाले निधर्मे, देहीचे मागुते साऊमे, चाळिताही न खोमे गुणातीतता. पण हे बोलणे आता राहू दे.
मात्र तू एवढे लक्षात ठेव की मी तुला विषयाला सोडून दुसरे काही बोलत आहे असे समजू नकोस. मागील विषय पुढे सांगतो तो श्रवण कर. तरी हे जाण की तीनही गुण स्वतःच्या सामर्थ्याने सहजपणे देहादिकांच्या आकाराने परिणामाला प्राप्त होतात. लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो किंवा भूमीतील रसच वृक्षाच्या रूपाने प्रगट होतो, अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या रूपाने परिणामाला प्राप्त होते, किंवा गोडी जशी उसाच्या आकाराने साकार होते, त्याप्रमाणे अंतःकरणासह तीनही गुण देहाच्या रूपाने परिणामांना प्राप्त होतात. म्हणून ती जीवात्म्याच्या बंधाला कारण होतात. परंतु अर्जुना, आश्चर्य असे आहे की जीवाला असे बंधन असूनही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. तीनही गुण आपापल्या देहाच्या धर्माने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्रिया करीत असतानाही आत्म्याची गुणातीतता बाधित होत नाही. ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसौ तुझ, जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी, आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नोहे मागे, बोलिलो ते खागे जे विचिहे, तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जीवे दिसे, स्वप्न का जैसे चेईलेनी, ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी कळी, चलन होता कल्लोळी अनेकधा, का नटलेनी लागवे नटू जैसा न झकवे, तैसे गुण जात देखावे न होनिया, पै ऋतुत्रय आकाशे धरुनिया ही जैसे, नेदी जेची येऊ वसे वेगळेपणा, तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते, तिये अहम बैसे अहंते मूळ केचिये, पै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणाची क्रिया जाता नियोजित, सत्व रज तमाच्या भेदी प्रसरू कर्माच्या, होत असे तो गुणाचा विकारू हा, यया माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा, वनलक्ष्मी विलासा हेतुभूत, का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकसावे जावे तमे, यया कोणाची काजे कही सविता जैसी देखत नाही, तैसा अकर्ता मी देही सत्तारूप, मी दाऊनी गुण देखे गुणता हे मिया पोखे, ययाचे निशेषे उरे ते मी, ऐसेनी विवेके जया उदयो होय धनंजया, वे गुणातीतता तया अर्थपंथे. अशी ही आत्म्याची स्वभावता मुक्त स्थिती आहे. त्या मुक्तीचे स्वरूप आता तुला ऐकवतो, कारण तू ज्ञानरूपी कमळाचा मकरंद सेवन करणारा भ्रमर आहेस. आत्मचैतन्य हे शरीरादी गुणांत राहूनही त्या गुणांसारखे होत नाही, त्यापासून ते अलिप्त असते. असे जे तत्व तुला मागे 13व्या अध्यायात सांगितले आहे तशीच ही गोष्ट आहे. तरी अर्जुना, 3 गुणांचे मिथ्यत्व सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वाटचाल केल्याने अनुभवास येते. जसे जागृत झालेल्या मनुष्याला स्वप्न हे मिथ्या आहे हे कळते. जेव्हा तीरावरून आपण पाण्यामध्ये पाहतो तेव्हा पाण्यात आपले प्रतिबिंब दिसते. जशा लाटा हलतात त्याप्रमाणे अनेक प्रतिबिंबे हालत असलेली दिसतात. किंवा नटाने अनेक वेश परिधान केले तरी आपण मूळ कोण आहोत हे तो विसरत नाही. त्याप्रमाणे स्वस्वरूपी स्थिर बुद्धी कायम ठेवून गुण भिन्न आहेत असे नुसते पाहावे. ज्याप्रमाणे आकाशावर 3ही ऋतू निर्माण होतात आणि नाहीसे होतात, परंतु त्यापासून आकाश हे अलिप्त असते, त्याप्रमाणे गुणव्यवहार सुरू असताना त्याहून पलीकडे असे जे आपले सहज स्वरूप आणि जो अहम या प्रथम स्फुरणाचे मूळ स्थान, त्या आत्मस्वरूपापाशी त्याची बुद्धी स्थिर होते. मग त्या मूळ स्वरूपी पाहू लागला असता तो म्हणतो की मी कर्माचा कर्ता नसून केवळ साक्षीभूत आहे आणि सर्व कर्म त्रिगुणांपासून होतात. प्रकृती स्वरूप असलेल्या सात्विक, राजस, तामस या विशेष अवस्थांमध्ये अनेक प्रकारच्या कर्मांचा विस्तार होत असतो
म्हणून हा जो कर्माचा विस्तार आहे तो त्रिगुणांचा परिणाम आहे. वनाची शोभा वाढविण्यास जसा वसंत ऋतू कारण असतो, परंतु तो अलिप्त असतो, तसा मी सर्व क्रिया करूनही अलिप्त आहे. अथवा तारांगणाने लोपून जावे, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमळाने विकासावे आणि अंधाराने नाहीसे व्हावे. यापैकी कोणत्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणालाही कारण होत नाही, त्याप्रमाणे मी देहात सत्तारूप असून देखील अकर्ता आहे. मी स्वरूपतः प्रकाशित होऊन 3 गुणांचे प्रकाशन करत असतो. 3 गुणांचे गुणत्व माझ्या सत्तेने वाढत असते. या 3 गुणांचा अभाव झाला असता जे उरते ते मीच आहे. हे धनंजया, अशा विवेकाचा ज्याच्या हृदयात उदय झाला आहे तो गुणातीत आहे. गुणानेतानतीत्यत्रिन देहि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. हा पुरुष या स्थूल शरीराच्या उत्पत्तीच्या कारणरूप त्रिगुणातीत होऊन जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि सर्व प्रकारच्या दुःखांतून मुक्त होऊन परमानंदास प्राप्त होतो. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्व गा. नलिके वरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकिला तो मी म्हणोनी. अगा अज्ञानाची या निदा, जो घोरत होत बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. पै बुद्धी भेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला वीरेशा. म्हणोनी प्रतिमुखा भासा मुकला तो. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा, तै ऐक्य विची सागरा जीवेश आहे. म्हणोनी मदभावेसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी. वर्षांती आकाशी घनजात जेवी, तेवी मी होऊनी निरुता. मग देहीची इये असता, नागवे देह संभूता गुणांसी तो. जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे, कान विजेची सागरे वडवानळू. तैसा आला गेला गुणाचा, बोधू न मयळे तयाचा. तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी. आता निर्गुण ब्रह्म म्हणून जे 3ही गुणांपेक्षा वेगळे आहे, त्याला तो द्रष्टा पुरुष संशयरहित आणि भ्रमरहित होऊन जाणतो. कारण ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्या ठिकाणी केलेले असते. अर्जुना, फार काय सांगावे. ज्याप्रमाणे नदी सागराला प्राप्त होते, त्याप्रमाणे तो द्रष्टा पुरुष माझ्या सत्तेला म्हणजे स्वरूपाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यानंतर पोपट जसा भ्रांतीरहित होतो, त्याप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणाच्या चक्रात न सापडता अहम ब्रह्मम असे जाणतो. हे ज्ञानवंत अर्जुना, जो अज्ञानाच्या झोपेमध्ये मी देह आहे आणि स्त्री पुत्र संपत्ती माझी आहे असे म्हणत घोरत पडला होता, तो ब्रह्मस्वरूपाच्या अवस्थेत मी ब्रह्म आहे याच ज्ञानाने जागृत झाला. हे धैर्यवान अर्जुना, अनेक भेद निर्माण करणारा बुद्धिरूपी आरसा त्याच्या हातून खाली पडला. ज्ञानाने बाधित झाला म्हणून तो जीवरूपी प्रतिबिंबाला मुकला. हे वीर अर्जुना, देह तादात्म्याचा वारा वाहणे ज्यावेळी बंद होते तेव्हा लाटांचे सागराशी जसे ऐक्य असते, त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी ऐक्य होते. त्या आत्मज्ञानी पुरुषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. जसे मेघ हे वर्षाकाळच्या शेवटी आकाशात त्याच्यासारखे होऊन राहतात, असा ज्ञानी भक्त मद्रूप झाल्यावर जरी देहात असला तरी त्रिगुणांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश त्या घराकडून जसा कोंडून ठेवला जात नाही,
अथवा जसा सागराकडून विजला जात नाही, त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्या ज्ञानीभक्ताचा आत्मबोध मलिन होत नाही. आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी जसा तो ओला होत नाही, त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही. तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी, देही नाचविती बागडी. तो पाहोही न धाडी, अहंते ते हा ठायवरी. नेहटोनी ठेला अंतरी, आता काय वर्ते शरीरी. हेही नेणे सांडूनी अंगीची खोळी, सर्परी गालिया पाताळी. ते त्वचा कोण सांभाळी, तैसे झाले का सौरभ्य जीर्णू जैसा. आमोदू मिळोनी जाय आकाशा, माघारा कमळकोशा. नयेची तो पै स्वरूप समरसे, ऐक्य गा झाले तैसे. तेथ किम धर्म हे कैसे, नेणे देह म्हणोनी जन्म जरा मरण. इत्यादी जे साही गुण, ते देहीची ठेले कारण. नाही तया घटाचिया खापरिया, घटभंगी फेडिलिया. महदाकाश आपैसया, झालेची असे तैसी देह बुद्धी जाये. जे आपण आठवू होये, तै आन काही आहे ते वाचुनी. येणे थोर बोधलेपणे, तयासी गा देही असणे. म्हणूनी तो मी म्हणे गुणातीत. यया देवाची या बोला, पार्थू अति सुखावला. मेघे संबोखिला, मोरू जैसा. तीनही गुण आपल्या सामर्थ्याने विविध प्रकारचे प्रयत्न करतात, परंतु तो आपल्या अहंतेला ते प्रयत्न पाहण्यास पाठवित नाही. अशा स्थितीत तो ज्ञानी अंतःकरणामध्ये अत्यंत बळकट असा निश्चय करून स्थिर झालेला असतो. वर्तमान काळात शरीराच्या ठिकाणी काय काय घडते हे तो काहीच जाणत नाही. साप आपली कात टाकून ज्यावेळी बिळात शिरल्यावर आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही, त्याप्रमाणे तो ज्ञानी आपल्या देहाविषयी काळजी करत नाही. अथवा कमळ पूर्णपणे विकसित झाल्यावर त्याचा सुवास आकाशात विरून जातो, पण तो पुन्हा कमलकोशात येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाशी ऐक्य पावल्यामुळे त्या ज्ञानीपुरुषाची स्थिती तशीच झालेली असते. अशा अवस्थेत देह कसा आहे, देहाचे धर्म कोणते हे तो काहीच जाणत नाही. म्हणून जन्म, अस्तित्व, वर्धन, विपरिणाम, वृद्धत्व व विनाश हे जे 6 विकार आहेत ते देहाच्या ठिकाणीच राहिलेले असतात. त्या ज्ञानी पुरुषाचा या 6 विकारांशी कोणताच संबंध नसतो. घट फुटल्यानंतर घटाच्या खापऱ्या लांब फेकून दिल्या असता घटातील आकाश जसे आपोआपच महाकाश झालेले असते, तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर आत्मस्वरूपाचे जेव्हा अखंड अनुसंधान घडते, तेव्हा आत्मस्वरूपा वाचून दुसऱ्या कशाची आठवण राहते काय? असा महान बोध ज्याच्या अंतःकरणात झालेला आहे, तो देहधारी असला तरी तो गुणातीत झाला आहे असे मी म्हणतो. मेघाच्या गर्जनेने जणू हाक मारलेला मोर जसा सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या बोलण्याने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. अर्जुनवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेता नतितो भवति प्रभो किमाचार कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? त्याचे आचरण कसे असते? तो कोणत्या उपायाने 3ही गुणांना कसा ओलांडून जातो? तेणे तोषे वीरपुसे, जी कोणी चिन्ही तो दिसे. जया माझी वसे ऐसा बोधू, तो निर्गुण काय आचरे. कैसे निगुण निस्तरे, हे सांगिजो माहेरे कृपेचेनी. यया अर्जुनाची या प्रश्ना, तो षडगुणांचा राणा. परिहारू आकर्णा बोलतू असे, म्हणे पार्था तुझी नवाई. हे एतुलेची पुससी काही,
ते नामांची तया पाही सत्य लटिके. गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे. ना होय तरी नागवे गुणायया. परी अधीन का नागवे हेची कैसेनी जाणावे. गुणाची रवरवे माझी असता. हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी. परीस आता तयासी रूप करू. त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला, महाराज, ज्याच्या अंतःकरणास असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय असतात? तो गुणातीत पुरुष कसे आचरण करतो? गुणांचे उल्लंघन कसे करतो? देवा, आपण तर कृपेचे माहेरघर आहात, तरी आपण हे मला सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नास षटगुण ऐश्वर्य संपन्न श्री कृष्ण परमात्मा काय उत्तर देतात त्याचे श्रवण करा. परमात्मा म्हणाले, हे पार्था, हा काय तुझा प्रश्न आहे? कारण गुणातीत हे नाव उच्चारल्यानंतर त्याचे आचरण काय हा प्रश्नच संभवत नाही. ज्याला गुणातीत म्हणतात तो खरोखर गुणाधीन नसतो, अथवा गुणात सापडला असता तरी गुणांच्या अधीन नसतो. परंतु त्याचा गुणांशी संबंध असून तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे ओळखावे? अशा संशयाची चक्रे तुझ्या मनात फिरत असतील तर तो प्रश्न तू सुखाने विचार. आता आम्ही याचे स्पष्ट उत्तर देतो, तरी तू ऐक.